इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जमिनीच्या वादातून पिंपळगाव खांब येथील दत्तू बाबा अर्जुन जाधव वय वर्ष 62 यांचा भावकीतील मंडळींची झालेल्या कथित शिवीगाळ आणि मारहाणीनंतर काही वेळातच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 12च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा येथे मराठा सोशल फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशी निमित्त खिचडी वाटपाचा कार्यक्रम आटपून जाधव स्विफ्ट कार क्रमांक MH 15BX 7334 स्वतः चालवत बंधू शशिकांत जाधव यांना सोबत घेऊन घराकडे निघाले. तेव्हा त्यांच्या भावकीतील महादू नामदेव जाधव यांच्या जमिनीच्या वाटपावरून कोर्टात दावे दाखल आहेत. त्यांच्यावर 10 वर्षापूर्वी बायपासची शस्त्रक्रिया झाली आहे. घराकडे जात असताना महादू नामदेव जाधव, राजाराम तुकाराम जाधव, जगन तुकाराम जाधव, मनोहर महादू जाधव, गोविंद महादू जाधव, सागर सदाशिव जाधव सर्व राहणार मळी शिवार, पाथर्डी शिवार यांनी त्यांचे वाहन अडवले. दोघांना शेताच्या वादावरून शिवीगाळ सुरू झाली. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मनोहर, गोविंद, सागर जाधव यांनी गाडीत हात घालून शशिकांत जाधव यांना तर दत्तू जाधव यांना महादू, राजाराम आणि जगन जाधव यांनी गाडीच्या खाली ओढून मारहाणीचा प्रयत्न केला. त्यांनी खिडकीत हात घालत बुक्क्याने आणि हाताच्या ठोशाने मारहाण केली. दत्तू जाधव यांना तू जमिनीचं काय करणार, तुला जास्त माज आलाय का असं म्हणून तुम्हा दोघांना गोळ्या घालून ठार करू असं धमकावत होते. मात्र ते कसेबसे घरापर्यंत पोहोचले. घराबाहेर त्यांना खोकला आला आणि ते चक्कर येऊन खाली कोसळले. मुलगा श्याम आणि अनिल त्यांना खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूस उपरोक्त सर्वजण कारणीभूत असल्याने फिर्याद देण्यात आली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.